भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांना स्टेट बँकेनं जबर दणका दिलाय। भुजबळ यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर भुजबळ यांना स्टेट बँक ऑफ इंडियानं थकबाकीदार म्हणून घोषित केलंय। त्यांच्याकडून 6,84,86,617 रुपयांच्या वसुलीसाठी बँकेनं डिमांड नोटीस जारी केली आहे। ही नोटीस जारी झाल्यापासून 60 दिवसांच्या आत ही रक्कम थकबाकीदारांना भरावी लागणार आहे। रक्कम न भरल्यास भुजबळांच्या आर्मस्ट्रॉंग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जाहीर लिलाव करण्यात येईल असं या नोटिशीत स्पष्ट करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, भुजबळांच्या अडचणीत सगळ्यात मोठी आता भर पडली आहे, काय सांगाल नेमकं काय घडलंय? ऋषी, नाशिकच्या स्टेट बँकेनं स्मॉल स्केल इंडस्ट्रीज साठी लोन देणाऱ्या ही बँक आहे आणि या स्टेट बँकेनं आज नोटीस दिलेली आहे। यामध्ये आर्मस्ट्रॉंग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे 6,08,00,000 रुपये थकीत असल्याची ही नोटीस आहे। ही अमाऊंट जी आहे ही व्याजासह थकीत असल्याची ही नोटीस आहे आणि येत्या 60 दिवसामध्ये हे सर्व पैसे भरण्याची ही नोटीस देण्यात आलेली आहे। यामध्ये ही जी नोटीस बजावण्यात आली आहे ती आर्मस्ट्रॉंग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे गॅरंटर्स समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि रब्रेक्स इंडस्ट्री या तीनही इंडस्ट्रीजला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि ही सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्सच्या अंडर 2002 प्रमाणे ही नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्यामुळे आता भुजबळ कुटुंबीय अधिकच अडचणीत येणार आहे। छगन भुजबळांसाठी हा नवीन धक्का आहे की अशा पद्धतीनं एखाद्या बँकेनं त्यांच्या विरुद्ध प्रॉपर्टी सील करण्याचे आदेश काढणं। जवळजवळ या बदल्यामध्ये म्हणजे 6,08,00,000च्या बदल्यामध्ये नाशिकमधल्या आर्मस्ट्रॉंग कंपनीच्या 10 प्रॉपर्टीज जप्त करण्याची पण नोटीस देण्यात आलेली आहे। जर हे पैसे भरण्यात आले नाहीत तर या सर्व प्रॉपर्टी जप्त करण्यात येतील आणि भुजबळ कुटुंबियावर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश। सगळ्या माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।